नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ केतकी नीरज कुलकर्णी, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे इकॉनॉमिक्सची प्राध्यापिका आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण जे प्रकरण बघणार आहोत ते आहे बाजाराचे प्रकार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाजार म्हटलं की त्यात आले ग्राहक आणि विक्रेते. पण ग्राहक आणि विक्रेत्यांच्या संख्येवरती या बाजाराचे वर्गीकरण केलेले आहे. आज आपण हेच वर्गीकरण या प्रकरणातून शिकणार आहोत. चला तर मग पीपीटी द्वारे आपण ते समजण्याचा प्रयत्न करूया. तर आत्ताच आपण जसं म्हटलं की सामान्यतः बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ होय, जिथे वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री केली जाते. म्हणजेच जिथे ग्राहक असतात आणि विक्रेते असतात आणि ह्या वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण पैशाच्या स्वरूपामध्ये केली जाते. पण अर्थशास्त्रामध्ये बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी एक व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आजकाल ऑनलाईन मार्केट जे म्हणतो ना, त्याच्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते खरं तर प्रत्यक्षपणे एकमेकांसमोर येत नाहीत, तरी सुद्धा वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण मात्र होते. मग अशा ह्या सोयीला किंवा अशा या व्यवस्थेला सुद्धा बाजार असं अर्थशास्त्रात म्हटलेलं आहे. आता आपण बाजाराची व्याख्या बघूया. ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि समान होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच आपण जेव्हा बाजार अशी जेव्हा संकल्पना डोळ्यासमोर आणतो त्यावेळेला ही एक विशिष्ट जागा नसून असा संपूर्ण भूप्रदेश आहे की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तूंची देवाणघेवाण होते, ज्यामध्ये एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि समान होण्याची प्रवृत्ती असते. अशा प्रकारे बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचे एक जाळे आहे. आता आपण कधी म्हणायचं की ही व्यवस्था किंवा हा भूप्रदेश बाजार म्हणून गणला जाऊ शकतो? तर त्यासाठी खालील गोष्टी अस्तित्वात असाव्या लागतात. जेव्हा या गोष्टी आपल्याला दिसून येतात त्यावेळेलाच बाजार निर्माण झाला असे आपण म्हणू शकतो. सगळ्यात प्रथम तिथे ग्राहक आणि विक्रेते असले पाहिजेत. म्हणजेच वस्तूंच्या ग्राहकांची आणि विक्रेत्यांची तिथे उपस्थिती आवश्यक आहे. दुसरं, वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आणि विक्रीही झाली पाहिजे. म्हणजेच हे ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या संपर्कात वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात आलेले असले पाहिजेत. नंबर 3, वस्तूची किंमत. म्हणजेच आता आपण अर्थशास्त्र शिकतोय. अर्थशास्त्र म्हणजे जिथे पैशांची देवाणघेवाण अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण म्हणतो त्यावेळेला त्या वस्तूंची काहीतरी किंमत त्या ग्राहकाने मोजावी लागते. तरच ह्या प्रक्रियेला आपण आर्थिक प्रक्रिया म्हणू शकतो. त्यामुळे वस्तूची किंमत ही सुद्धा एक अनिवार्य गोष्ट आपल्याला बाजार म्हणण्यासाठी अस्तित्वात असावी लागते. चौथ्या क्रमांकावर आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध. जसं आपण व्याख्येत बघितलं की वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण ग्राहक आणि विक्रेते करीत असतात आणि ते सुद्धा पैशांच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच पैशांच्या मोबदल्यामध्ये. तर हे ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या संपर्कात आलेले असतात. 5वा क्रमांक, बाजारविषयक ज्ञान. असं गृहीत धरलेलं आहे की बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेते ह्या दोघांनाही बाजाराविषयक ज्ञान असणं आवश्यक आहे. मग बाजाराविषयक ज्ञान म्हणजे नक्की काय? तर बाजारामध्ये कुठल्या वस्तू किंवा सेवा उपलब्ध आहेत, त्यांच्या साधारणतः किमती किती आहेत, कुठली वस्तू किती स्वरूपात उपलब्ध आहे, या सगळ्या विषयींचं ज्ञान.
जेव्हा आपल्याला ह्या पाचही गोष्टी एखाद्या भूभागावर आढळून येतात तेव्हा आपण त्या भूभागाला बाजार असे म्हणू शकतो. आता या बाजाराचं वर्गीकरण आपण बघूया. इथे तुम्हाला चार्टवरती दिसतंय की बाजाराचं वर्गीकरण मुख्यतः 3 प्रकारांवरती केलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे स्थळ. स्थळ म्हणजे ठिकाण. दुसरं काळ. काळ म्हणजे किती काळासाठी किंवा वेळासाठी त्या बाजारामध्ये विक्रेते उपलब्ध आहेत. आणि तिसरं म्हणजे स्पर्धा. स्पर्धेवरती सुद्धा बाजाराचे वर्गीकरण पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा असे केलेले आहे. आता आपण बाजाराचे वर्गीकरण स्थळावर कसे अवलंबून आहे ते आधी बघूया. आता स्थळानुसार त्याचं वर्गीकरण पुढे 3 प्रकारात केलेलं आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजार. जेव्हा आपण स्थानिक बाजारपेठ म्हणतो त्याचा अर्थ असा की तो बाजार ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून ती वस्तू खरेदी करतात. म्हणजे उत्पादनही त्याच ठिकाणी होतंय आणि त्याची विक्री त्याच ठिकाणी होतीये. या बाजारपेठेला म्हणतात स्थानिक बाजारपेठ. दुसरं आहे राष्ट्रीय बाजारपेठ. नावावरूनच लक्षात येतंय मित्रांनो की राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे देशांतर्गत बाजार. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात. म्हणजेच आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या भारत देशामध्ये ज्या काही बाजारपेठा आपल्याला दिसून येतात आणि त्यांचे जर का व्यवहार हे भारतातल्या भारतात होत असतील तर त्याला आपण म्हणायचं राष्ट्रीय बाजारपेठ. तिसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. पुन्हा इथे आपल्याला लक्षात येतंय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ आहे ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडल्या जातात आणि मग वस्तूंचे आणि सेवांचे आदानप्रदान होते. म्हणजेच इथे बाजाराचं वर्गीकरण हे स्थळावर अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये ते काळावर अवलंबून आहे. कसं ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा आपल्याला वाढवताच येत नाही आणि त्यामुळे वस्तूंची किंमत ही त्या वस्तूला असलेली मागणी निर्धारित करीत असते. कारण की पुरवठा तर बदलता येत नाही, त्यामुळे मागणी हा एक निर्धारित घटक वस्तूंच्या किमतीच्या बाबतीत असतो. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो ज्यात वस्तूचा पुरवठा वाढत नाही. आता दुसरा प्रकार आहे अल्पकाळ. अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तू आणि सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे उदाहरणार्थ श्रम यांचे समायोजन करून वस्तूचा पुरवठा आपल्याला वाढवता येऊ शकतो. कारण ह्या काळामध्ये आपल्याला 1 वर्षापर्यंतचा काळ आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला श्रम वाढवता येऊ शकतात, कमी करता येऊ शकतात आणि त्या पद्धतीने आपल्याला काही प्रमाणात थोडाफार फरक करून पुरवठ्यामध्ये थोडाफार बदल करता येऊ शकतो. मग दीर्घकाळात काय होतं? तिसरा प्रकार आहे दीर्घकाळ. दीर्घकाळ हा असा कालावधी आहे ज्यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च हे बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. मग हा किती बरं मोठा कालावधी झाला? तर साधारणपणे 5 वर्षांपर्यंत. म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्ष या कालावधीला अर्थशास्त्राच्या भाषेत म्हणतात दीर्घकाळ. मग आता ह्या कालावधीमध्ये श्रम सोडून इतरही जे अनेक उत्पादनाचे घटक आहेत त्यामध्ये सुद्धा थोडाफार बदल करणं हे उत्पादकाला शक्य असतं आणि त्यामुळे या कालावधीमध्ये पुरवठा वाढवता येतो. अतिदीर्घ काळ हा काळ म्हणजे 5 वर्षांपेक्षा पुढचा. जर हा काळ 5 वर्षांपेक्षा पुढचा किंवा अधिक असेल तर त्याला अतिदीर्घ काळ असं संबोधलं आहे. म्हणजे हा असा काळ आहे ज्यामध्ये उत्पादनाची सर्वच आदाने म्हणजे स्थिरपण आणि बदलतीपण ही दोन्ही आदाने बदलता येणं शक्य असतं आणि त्यामुळे जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय उद्योगांमध्ये घेतले जातात ते अतिदीर्घ काळात घेणं सोपं असतं. कारण की ही सर्व चल किंवा आदानं ही बदलता येणं त्या कालावधीत शक्य आहे. आता तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये हे बाजाराचं वर्गीकरण स्पर्धेवरती अवलंबून आहे. त्याच्यात 2 प्रकार आहेत, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. आता पूर्ण स्पर्धा आपण जी म्हणतो
ती प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि एक काल्पनिक संकल्पना आहे. प्रत्यक्षात जर बघितलं आपण जेव्हा याची वैशिष्ट्य समजण्याचा प्रयत्न करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काही काही वैशिष्ट्य अशी आहेत की ज्यामुळे पूर्ण स्पर्धा ही एक कशी काल्पनिक संकल्पना आहे ते तुम्हाला स्पष्ट होईल. तर आपण आता त्याचा अर्थ समजून घेऊया. मिसेस जोन रॉबिन्सन्स यांच्या शब्दात जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. आता मला तुम्हाला इकडे एक मुद्दा सांगावासा वाटतो की पूर्ण लवचिक म्हणजे काय, तर हे आपण मागणीच्या धड्यामध्ये शिकलेलोच आहोत. तर पूर्ण लवचिक मागणी म्हणजे अशी की ज्या वेळेला किमतीमध्ये काहीही बदल होत नाही तरी सुद्धा मागणीत मात्र खूप जास्त फरक पडतो. म्हणजेच एका किमतीला 0, 50 किंवा 5,000 इतकी त्या वस्तूची मागणी बदलू शकते आणि त्यामुळेच तिला म्हणतात पूर्ण लवचिक मागणी. मग आता पूर्ण लवचिक मागणी हे पूर्ण स्पर्धेच्या व्याख्येमध्ये का बरं आलं? कारण पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत एकच असते, समसमान असते आणि त्या दिलेल्या वस्तूच्या किमतीला त्या वस्तूला किती मागणी आहे ही आपण ह्या मागणीच्या वक्रामध्ये पूर्ण लवचिक मागणी वक्राच्या स्वरूपात दाखवू शकतो. आणि म्हणून या व्याख्येनुसार प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक असते तेव्हाच पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. आता पूर्ण स्पर्धा हा असा एक बाजार आहे की ज्यात विक्रेते आणि ग्राहक हे खूपच असतात, असंख्य असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. म्हणजे आपण ह्या अर्थामधनं नक्कीच हे आपल्याला समजलंय की पूर्ण स्पर्धा म्हणजे एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे जिथे असंख्य विक्रेते आणि ग्राहक असतात ज्यांना बाजाराविषयी पूर्ण माहिती असते आणि एकजिन्सी वस्तू ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्या वस्तूंची मागणी ही लवचिक किंवा पूर्ण लवचिक असते. आता आपण वैशिष्ट्य एकामागून एक समजण्याचा प्रयत्न करूया. इथे आपण पूर्ण स्पर्धेची व्याख्या बघू शकतो. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे आणि ही जी व्याख्या मी आता वाचली ती सुद्धा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकते की ह्याच्यामध्ये ही असा एक बाजार आहे ज्यात विक्रेते आणि ग्राहक असंख्य असतात आणि त्याची जी उत्पादनाला मागणी असते ती पूर्ण लवचिक असते. आता आपण पुढच्या स्लाइडवरून त्याची वैशिष्ट्य एकामागोमाग एक समजण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं आहे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. आता ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेते आणि ग्राहक यांची संख्या अगणित असते आणि ह्या असंख्य विक्रेत्यांमुळे कोणत्याही एका विक्रेत्याला बाजारातील किमतीवर त्याचा प्रभाव पाडता येऊ शकत नाही. म्हणजेच त्यांनी जरी त्याच्याकडचा पुरवठा कमी जास्त करून वस्तूंच्या किमतींवरती काही फरक पाडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याला तसा त्यातनं फायदा होत नाही. कारण की त्याच्याकडे ज्या कुठल्या वस्तू उपलब्ध आहेत तशाच एकजिनसी वस्तू या दुसऱ्या विक्रेत्याकडे सुद्धा उपलब्ध असतात आणि त्यामुळे ग्राहकांना पर्याय उपलब्ध असतो की हा विक्रेता नाही तर दुसरा विक्रेता आपल्याला त्याच स्वरूपाची वस्तू बाजार किमतीमध्ये उपलब्ध करून देईल. आणि त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांना किंमत निश्चिती करता येत नाही. परंतु हे अनेक विक्रेते आणि असंख्य ग्राहक जर एकत्र आले तर ती वस्तूंची किंमत ते निर्धारित करू शकतात. पण एका विक्रेत्याला मात्र वस्तूची किंमत निर्धारित करता येत नाही. तसंच आहे ग्राहकांच्या बाबतीत. एवढे असंख्य ग्राहक पूर्ण बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळतात की एका ग्राहकाने जरी त्याची मागणी कमी जास्त केली तरी सुद्धा तो त्या वस्तूच्या किमतीमध्ये काहीही फरक पाडू शकत नाही आणि त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक पूर्ण स्पर्धेमध्ये जी वस्तूंची किंमत असते ती केवळ स्वीकारणारे असतात. ते वस्तूंची किंमत निर्धारित करू शकत नाहीत. आता दुसरा मुद्दा आपण बघूया. दुसरं वैशिष्ट्य आहे एकजिन्सी वस्तू.
पूर्ण स्पर्धेचं हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव, अगदी त्याचं वेष्टन सुद्धा या बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे आणि त्याचमुळे या सगळ्या वस्तूंची किंमत सुद्धा समसमान असते. या सगळ्या वस्तू परस्परांना पूर्णपणे पर्यायी असतात आणि हेच कारण आहे की एखादा ग्राहक किंवा एखादा विक्रेता त्या वस्तूच्या किमतीत का बरं फरक पाडू शकत नाही? कारण की तीच वस्तू अनेक विक्रेत्यांकडे त्याच स्वरूपामध्ये उपलब्ध असते. आता तिसरा मुद्दा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारपेठेतला जो प्रवेश असतो किंवा निर्गमन असतं त्याच्यावर कुठलेही निर्बंध नसतात. जर एखाद्या उद्योजकाला वाटलं की आपल्याला इकडे नफा होणार आहे तर ते त्या बाजारपेठेमध्ये मुक्तपणे प्रवेश करू शकतात आणि जर का त्यांना जेवढा वाटला तेवढा जर का नफा होत नसेल तर ते कुठल्याही क्षणी या बाजारपेठेतून निर्गमन करू शकतात. इथे कुठलेही निर्बंध प्रवेशावर किंवा निर्गमनावर नसतात. चौथा मुद्दा आहे एकच किंमत. ज्या वस्तू पूर्ण बाजारपेठेत उपलब्ध असतात त्या सगळ्या वस्तूंची किंमत ही एकच असते. म्हणजे एका प्रकारच्या वस्तूची एकच किंमत त्या बाजारात आपल्याला पाहायला मिळते. का बरं? कारण त्या सगळ्या एकजिन्सी वस्तू आहेत आणि त्यामुळे एकमेकांना त्या पर्याय म्हणून उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्या वस्तूंची किंमत सुद्धा, ज्या सारख्या वस्तू आहेत त्या वस्तूंची किंमत सुद्धा एकच असते. पुढचा मुद्दा आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. असं म्हटलं जातं की पूर्ण स्पर्धेमध्ये दोन्हीही ग्राहक आणि विक्रेते यांना बाजाराचं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. का बरं असं म्हटलं आहे? त्याचा काय फायदा? ह्याचा फायदा असा की जर त्यांना संपूर्ण ज्ञान त्यांना बाजाराविषयी असेल तर कुठलाही विक्रेता बाजार किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये त्या वस्तू विकणार नाही आणि कुठलाही ग्राहक बाजार किमतीपेक्षा जास्त किंमत त्या वस्तूसाठी मोजणार नाही आणि त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यापैकी कुणालाही तोटा होत नाही. पुढचा मुद्दा आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. म्हणजे काय? तर उत्पादनाचे जे घटक असतात ह्यांची पूर्णपणे गतिशीलता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय हो मित्रांनो? तर आपल्याला जे उत्पादनाचे घटक माहिती आहेत जसे की श्रम, भांडवल ह्यासारखे घटक भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिक दृष्ट्याही गतिशील असतात. म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नोकरीच्या निमित्ताने किंवा एका नोकरीमधून दुसऱ्या नोकरीमध्ये जाणं म्हणजेच व्यावसायिक दृष्ट्याही हा बदल ते सहजरित्या करू शकणं म्हणजे त्यात आली गतिशीलता. तर पूर्ण स्पर्धेचं हे एक असं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. पुढचा आहे मुद्दा वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत असं धरलं जातं गृहीत की वस्तूची किंमत ही सर्वत्र सारखीच असते कारण वाहतूक खर्च हा गृहीतच धरलेला नसतो. कारण वाहतूक खर्च हा तो उत्पादक कुठे आहे आणि तो बाजार कुठे आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. एखादा उत्पादक बाजारपेठेच्या जवळ असेल, एखादा उत्पादक हा बाजारपेठेपेक्षा खूप लांब असू शकतो. जसं आपण एक उदाहरण घेऊ शकतो, जो शेतकऱ्यांचा बाजार भरतो फळभाज्यांचा म्हणा किंवा कुठल्याही स्वरूपाच्या धनधान्यांचा. तर ही मार्केटची जागा किंवा हे बाजाराची जागा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतापासून जवळ असू शकते किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतापासून लांब असू शकते. मग जो शेतकरी त्या बाजाराच्या जवळ आहे त्याच्यासाठी हा जो खर्च आहे दळणवळणाचा हा खूप कमी होतो आणि जो शेतकरी बाजारापासून खूप लांब आहे त्याला वाहतुकीसाठी खूप जास्त खर्च करावा लागतो. मग हा खर्च ते त्या वस्तूच्या किमतीमध्ये ऍड करतात. मग अशा वेळेला काय होतं की त्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढते. म्हणजे त्याच वस्तू, एकजिन्सी वस्तू, पण त्या प्रत्येक वस्तूची किंमत वेगवेगळी कारण वाहतूक खर्च वेगवेगळा. मग हे तर आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. आणि जर आपल्याला पूर्ण स्पर्धा समजून घ्यायची असेल तर मात्र आपल्याला असं गृहीत धरायला लागतं की वाहतूक खर्च उद्भवतच नाही किंवा वाहतूक खर्च हा सगळ्यांच्याच दृष्टीने समसमान आहे. तरच वस्तूंच्या किमती एकच राहू शकतात. शेवटचा मुद्दा आहे सरकारी हस्तक्षेप नाही. सरकारी हस्तक्षेप नाही किंवा निर्हस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
याचा अर्थ आर्थिक घडामोडी ज्या काही होत असतात त्यात शासकीय हस्तक्षेप हा अजिबात पाहायला मिळत नाही. आता जर आपण ह्या सगळ्या वैशिष्ट्यांचा नीट अभ्यास केला तर लक्षात येतंय की बाजाराचं संपूर्ण ज्ञान, उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता, वाहतूक खर्चाचा अभाव, सरकारी हस्तक्षेप नसणे ह्या थोड्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत नाहीत आणि म्हणून पूर्ण स्पर्धा ही एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे असे म्हटले जाते. मग आता आपण म्हणतोय की विक्रेते आणि ग्राहक तर वस्तूंच्या किमती निश्चित करत नाहीत. मग ह्या वस्तूंची किंमत कशी बरं निश्चित होते? तर ती मागणी आणि पुरवठा या दोन महत्वाच्या घटकांमधून निश्चित केली जाते. आता पुढचा जो मुद्दा आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे की पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चिती कशी होते. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतर प्रक्रियेतून निश्चित होते. याला समतोल किंमत असे म्हणतात. मार्शलने किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केलेली आहे. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीची दोन्ही पाती आवश्यक असतात, त्याचप्रमाणे समतोल किंमत निश्चितीसाठी मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक महत्वाचे असतात. म्हणजे कात्री आणि हे दोन घटक, थोडक्यात कात्रीची दोन पाती म्हणजेच इथे किंमत निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा ही दोन महत्वाची पाती की ज्यांच्या संयोगामध्ये आपल्याला समतोल किंमत निश्चित करता येते. आता ती कशी येते हे आपण तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने पटकन समजून घेऊया. आता बघा, इथे मागणी आणि पुरवठ्याचं कोष्टक आणि एक वक्र, तुम्हाला दोन वक्र इथे मागणी आणि पुरवठा असे दिसतायत आकृतीमध्ये. आता ह्याच्या सफरचंदाची किंमत त्यांनी इथे प्रति किलो बघा कशी दिली आहे, 100, 200, 300, 400, 500. जशी की वस्तूची किंमत वाढतीये, मागणी ही कमी कमी होत जाते. आपण मागणीचा सिद्धांत शिकलेलो आहोत, आपण पुरवठ्याचाही सिद्धांत शिकलेलो आहोत. त्यानुसार जर बघितलं तर वस्तूची किंमत वाढताना मागणी ही कमी कमी होत जाते. 5,000 वरून 4,000, 3,000, 2,000 आणि 1,000 अशी. आणि त्याचबरोबर जशी किंमत वाढतीये तसा पुरवठा मात्र वाढतोय. 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 अनुक्रमे. मग इथे काय लक्षात येतं की इथे आपल्याला दोन्ही सिद्धांत एकाच तक्त्यात इथे ज्या दिलेल्या संख्या आहेत त्याच्या स्वरूपात समजून येतात. बघा कसं होतंय, जेव्हा वस्तूची किंमत 100 आहे तेव्हा मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी आहे. वस्तूची किंमत 200 झाल्यावरती सुद्धा मागणी कमी झालेली आहे पण तरी सुद्धा पुरवठ्यापेक्षा मात्र ती जास्तच आहे. आपण जर शेवटचा नंबर बघितला 500, तर 500 एवढी वस्तूची किंमत असताना त्याची मागणी 1,000 म्हणजे अगदी कमी आहे पण पुरवठा मात्र 5,000 इतका आहे. म्हणजे पुरवठा हा मागणीच्या कित्येक पटीने जास्त आहे. वस्तूंची किंमत जशी कमी होताना दिसते 500 वरून 400, आपल्याला दिसतंय की मागणी वाढली पण पुरवठा मात्र कमी झाला. आपल्याला माहितीये पुरवठा म्हणजे विक्री नाही, पुरवठा म्हणजे फक्त आपल्याकडे असणाऱ्या वस्तू उपलब्ध करून देणं, ह्याला म्हणतात पुरवठा असणं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या तक्त्यामध्ये दिसून येतंय की काही ठिकाणी जेव्हा वस्तूंची किंमत कमी आहे तेव्हा मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. नंतर जेव्हा वस्तूंची किंमत खूप जास्त आहे त्यावेळेला मागणी कमी आहे, पुरवठा जास्त आहे. आता आकृतीकडे वळूया. मी जो मधला मुद्दा आहे तो आकृतीद्वारे समजावून सांगते. आता ज्या वेळेला वस्तूंची किंमत 100 आहे त्यावेळेला प ह्या पुरवठ्याच्या वक्र आणि म ह्या मागणीच्या वक्राकडे जर का तुम्ही बघितलं, इथे आपल्याला दिसून येतंय की मागणी ही पुरवठ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि त्यामुळे इथे ग्राहकांमध्ये आपल्याला स्पर्धा दिसून येते. मग होतंय काय की ग्राहक त्या असणाऱ्या वस्तूंना विकत घेण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा तयार होते. ह्या स्पर्धेचा गैरफायदा घेतात विक्रेते. गैरफायदा किंवा आपण म्हणू त्यांचं हे अगदी योग्य वर्तन आहे, कारण की शेवटी त्यांचा उद्देश हा जास्तीत जास्त नफा कमवणे हा असतो. त्यामुळे वस्तूंची किंमत 100 वरून पुढे 200, 300, 400 अशा पद्धतीने वाढत जाते. आता दुसरं जर का आपण एक टोक बघितलं की जिथे वस्तूंची किंमत आहे 500, जिथे मागणी अत्यल्प आहे पण पुरवठा मात्र खूप जास्त आहे, या ठिकाणी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते की आपल्याकडच्या वस्तू आपण जास्तीत जास्त कशा विकू शकतो आणि ते करता करता ते वस्तूंच्या किमती थोड्या कमी करतात की जेणेकरून मागणी वाढेल आणि ते त्यांच्या वस्तू जास्तीत जास्त विकू शकतील. मग ह्यामध्ये एक
एक पॉइंट असा येतो, एक बिंदू असा येतो की ती वस्तूची किंमत 300 रुपये या ठिकाणी स्थिर होते. का बरं स्थिर होते? कारण त्यावेळेला आकृतीत आणि कोष्टकात तुम्हाला दिसून येईल की मागणी आणि पुरवठा हा समसमान आहे. म्हणजे 300 रुपयाला मागणीही 3000 आहे आणि पुरवठा सुद्धा 3000च आहे. तर अशा पद्धतीने वस्तूंची किंमत कमी असताना ती हळूहळू चढत जाते, वस्तूंची किंमत अतिरिक्त जास्त असताना ती हळूहळू कमी होत जाते आणि एका बिंदूला ती स्थिरावते आणि त्याला म्हणतात समतोल किंमत, ज्या ठिकाणी म आणि प हे दोन वक्र एकमेकांना छेदतात. तर अशा पद्धतीने या उदाहरणानुसार रुपये 300 ही समतोल किंमत आपल्याला निश्चित करता येते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला बाजार म्हणजे काय हे आपल्या ह्या तासिकेनंतर नक्कीच कळलं असेल. ती एक विशिष्ट जागा नसून ती एक करून दिलेली व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये विक्रेते आणि ग्राहक एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संपर्कात येतात आणि ह्या वस्तूंची खरेदी किंवा विक्री केली जाते. आपण ह्या प्रकरणामध्ये आतापर्यंत हेही बघितलं की बाजाराचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. त्यापैकी आपण आज फक्त पूर्ण स्पर्धेपर्यंतच येऊन पोचलेलो आहोत आणि त्याच्यात वस्तूंच्या किमती कशा निश्चित केल्या जातात हे शिकलो. ह्याचा पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये शिकूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.